पुण्यातील शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या अनुषंगाने धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांच्या समोर एक महत्वपूर्ण सुनावणी जी आहे ती आज पार पडली होती। ज्या सुनावणीमध्ये हा संपूर्ण जमीन विक्रीचा व्यवहार जो आहे तो रद्द करण्याचे आदेश धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर 4/4/2025 ला म्हणजे 4 एप्रिल 2025 ला ह्या जमीन विक्री व्यवहाराला जी आहे ती परवानगी मिळालेली होती। गोखले बिल्डर्स ने 230 कोटी रुपयांना या ट्रस्टची जागा जी आहे ती खरेदी देखील केली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर जैन बांधवांचा मोठा आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला। आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांची या सगळ्यामध्ये जमीन विक्रीच्या व्यवहारामध्ये रद्द करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका राहिल्याचं पाहायला मिळालं। 1 नोव्हेंबर पासून त्यांनी आमरण उपोषणाची हाक जी आहे ती दिलेली होती। ॲडव्होकेट योगेश पांडे, ॲडव्होकेट सुकुशल जिंतूरकर, अक्षय जैन यांनी खरं तर न्यायालयीन बाजू जी आहे ती या सगळ्यामध्ये लढवल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आज ट्रस्ट कडून जो आहे तो हा पूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचा आपल्याला ट्रस्टच्या आणि गोखले बिल्डर्सला जे आहे ते प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश जे आहेत ते धर्मदाय आयुक्तांकडून देण्यात आलेले होते। आणि त्यानंतर आता हा संपूर्ण व्यवहार जो आहे तो रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। यामध्ये जर आपण प्रामुख्याने 5 मुद्दे पाहिले अहवालाच्या अनुषंगाने तर किंवा या ऑर्डरच्या अनुषंगाने, तर याच्यामधला पहिला मुद्दा जो आहे तो मंजुरी रद्दचा जो आहे तो देण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम ज्याला एमबीडी ऍक्टच्या कलम 36(2) नुसार शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या 4/4/2025 च्या पूर्वीच्या आदेशाला ऍप्लिकेशन नंबर CC 24/2025 मध्ये दिलेला आदेश रद्द करण्यात आला आहे असं प्रामुख्याने जे आहे ते म्हणण्यात आलेलं आहे। या सोबतच विक्री व्यवहार रद्द करण्याची अनुमती जी आहे त्या अनुषंगाने सुद्धा ट्रस्टने शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि विकासक फर्म MS गोखले लँडमार्क LLP 8/10/2025 रोजी केलेला विक्री करार ज्याला सेल डीड आणि पॉवर ऑफ अटर्नी POA रद्द करण्यासाठी योग्य ती पावलं उचलावीत असं प्रामुख्याने आदेश जे आहेत ते धर्मदाय आयुक्तांनी या सुनावणीमध्ये दिल्याचं पाहायला मिळालं। या सोबतच विक्रीची रक्कम परत करणे अर्थात रिफंड करणे या अनुषंगाने मोठी चर्चा जी आहे ती झालेली होती। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ही रक्कम गोठवण्याची मागणी खरं तर केलेली होती। 230 कोटी रुपयांची ही रक्कम आहे जी रक्कम गोठवण्याची मागणी खरं तर करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने आता या आदेशामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की विक्री करार आणि पॉवर ऑफ अटर्नी रद्द झाल्यानंतर ट्रस्टच्या विश्वस्तांनी विक्रीची संपूर्ण रक्कम TDS वजा करून विकासक फर्मला MS गोखले लँडमार्क LLP यांना परत करावी असा प्रामुख्याने आदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि या सोबतच उत्तराधिकार आणि मालमत्ता पुनर्संचयित करणे हा या ट्रस्टच्या अनुषंगाने किंवा या आदेशाच्या अनुषंगाने झालेला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणता येईल आपल्याला, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ट्रस्टने सांप्रदायिक सलोखा, पारदर्शकता आणि सार्वजनिक विश्वास राखण्यासाठी मंजुरी रद्द करण्यास ना हरकत दिली आहे। करार रद्द झाल्यानंतर ट्रस्टची मालमत्ता रेकॉर्डवर शेड्यूल 1 ठेवण्यासाठी सार्वजनिक विश्वस्त नोंदणी कार्यालयात म्हणजे पब्लिक ट्रस्ट रजिस्ट्रेशन ऑफिस GMR मुंबई यांच्याकडे अहवाल सादर करावा। आणि या सोबत प्रामुख्याने म्हटलेला दुसरा एक निर्णय असा आहे किंवा या सगळ्या मध्ये दिलेला महत्वाचा निर्णय असा आहे की अर्ज निकाली काढणं ज्याच्यामध्ये अर्ज क्रमांक CC 08/2025 आणि किरकोळ अर्ज क्रमांक CC 50/2025 वरील अटींनुसार निकाली काढण्यात आले आहेत। या आदेशांमुळे पुढील चौकशी करण्याची गरज भासली नाही, कारण दोन्ही ट्रस्ट आणि विकासक फर्म यांनी मंजुरी रद्द करण्यास सहमती दर्शवलेली होती। या आदेशांच्या अनुषंगाने खरं तर ही आदेश जे आहेत ते धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। याच अनुषंगाने एक लढा आम्ही जिंकलेला आहे। आता ज्यावेळी या ट्रस्टच्या जागेवर पुन्हा एकदा हॉस्टेल उभं राहील आणि या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेतील त्यावेळी आम्ही संपूर्ण लढा जिंकलो अशी प्रतिक्रिया जी आहे ती आचार्य गुप्तिनंदीजी महाराज यांनी दिल्याचं देखील पाहायला मिळालं। आज धर्मदाय आयुक्त अमोक कलोठी यांनी दिलेल्या आदेशामुळे ट्रस्टची जागा जी आहे ती पुन्हा एकदा ट्रस्टकडे येण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदार सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
सिलेंडरची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.